नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, MPSC, वनरक्षक, सरळ सेवा यापैकी कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट असे जीकेचे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर कृपया ते 20 प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघायचे आहे। तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे आणि सोबतच याची तुम्हाला PDF पण भेटणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। पण कधी भेटणार ती हा व्हिडिओ संपल्यानंतर। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? म्हणजे वंदे मातरम हे गीत कोणत्या साहित्यातील आहे? तर ते आहे आनंदमठ या साहित्यातील आहे वंदे मातरम हे गीत। समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 नंबरचा, कोणता मूलभूत हक्क बघा घटनादुरुस्ती 44वी दिलेली या ठिकाणी घटनादुरुस्ती 44ने रद्द करण्यात आलेला आहे। तर बघा 44वी घटनादुरुस्ती झालेली आहे, त्यामध्ये एक मूलभूत हक्क होता राईट टू प्रॉपर्टी, हा हक्क या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही किती पण संपत्ती कमवू शकत नाही असा याचा अर्थ होतो की तुम्हाला संपत्ती कमवण्याचा अधिकार आहे पण ते साठवून ठेवण्याचा अधिकार नाही आहे। म्हणजे तुम्हाला याचा टॅक्स वगैरे भरावा लागतो। तर चला समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 नंबरचा, खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर बघा या ठिकाणी नॅशनल ॲडवायझर कौन्सिल ही घटनात्मक संस्था नाही आहे, इलेक्शन कमिशन ही घटनात्मक संस्था आहे, त्यानंतर फायनान्स कमिशन ही पण आहे आणि इंटरस्टेट कौन्सिल ही पण घटनात्मक संस्था आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे तुमच्यासमोर, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला म्हणून संबोधतात, काय संबोधतात? तर बघा संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला प्रश्नांचा तास म्हणून संबोधले जातं। काय संबोधले जातं? प्रश्नांचा तास असतो पहिला तास। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते ठिकाण जहाज तोडण्याचे सर्वात जास्त केले जाते? म्हणजे त्या ठिकाणी जहाज तोडण्याचे सर्वात जास्त कार्य केले जातं, तर ते ठिकाण आहे अलंग। अलंग हे ठिकाण आहे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अलंग हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं। समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 नंबरचा, यांगोन हे शहर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोठे आहे? यांगोन येथे, यांगोन हे शहर खालीलपैकी कोठे आहे? तर ते आहे म्यानमार या ठिकाणी आहे यांगोन हे शहर। पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्याकडून दिवाणी स्वीकारलेली आहे? तर बघा तो काळ होता 1765 साली रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल, बिहार, ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्याकडून दिवाणी स्वीकारली आली आहे 1765 साली। प्रश्न क्रमांक नेक्स्ट प्रश्नावर जो प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 8 नंबरचा, सत्यमेव जयते हे घोषवाक्य खालीलपैकी कोणी लोकप्रिय केले? तर बघा सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केलेले आहे मदन मोहन मालवीय यांनी। पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे मदन मोहन मालवीय यांनी हे लोकप्रिय केलेले आहे। इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, 1853मध्ये भारतास रेल्वे आणि टेलिग्राफी कोणी परिचित करून दिली? तर बघा 1853मध्ये लॉर्ड डलहौसी याने भारतास रेल्वे टेलिग्राफी, तुम्हाला माहितीच आहे भारतात रेल्वे कधी झाली? 1853 साली झाली। मला तारीख सांगायची आहे, 18 एप्रिल 1853 साली भारतात पहिली रेल्वे धावली होती। तर ती कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणपर्यंत धावली होती? मुंबई ते कुठे धावली होती ते सांगायचं मला, मुंबई ते कोणत्या ठिकाणी धावली होती? मुंबई सांगतो, मुंबई ते कोणत्या ठिकाणी धावली ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा आहे तुमच्यासमोर, दौलताबादचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, दौलताबादचा जो देवगिरी किल्ला आहे तर तो कोणी बांधलेला आहे? तर बघा यादवांचा राजा जो भिल्लम 5वा होता याने हा किल्ला बांधलेला आहे। पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा, जैन धर्मातील पहिले तीर्थकर कोण? जैन धर्माचे तुम्हाला पहिले तीर्थकर सांगायचे आहे तर ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकर आहे। कोण आहे? ऋषभदेव। आणि महावीर, जे महावीर आहे ते जैन धर्माचे 24वे तीर्थकर आहे। महावीर लक्षात ठेवायचे 24वे, आणि पहिले तीर्थकर कोण आहे? ऋषभदेव। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा आहे, मॅकथेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केलेले आहे? तर मॅकथेनिसने एक पुस्तक लिहिलं होतं इंडिका, याच्यात चंद्रगुप्तचा जो इतिहास आहे म्हणजे त्याच्या काळातली जी समाजव्यवस्था आहे त्याचं वर्णन या पुस्तकात आढळून येतं, ते पुस्तक आहे इंडिका। प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 13 नंबरचा, खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही?
तर बघा कालिदासाचे कोणकोणते काव्य आहे तुम्हाला सांगतो मी. मेघदूत पण कालिदासचं आहे, त्याचबरोबर कुमारसंभव पण कालिदास यांचं आहे आणि अभिज्ञ शाकुंतलम हे पण कालिदासचं आहे. तर यापैकी पंचतंत्र हे जे आहे हे कालिदासचं नाही आहे, बरोबर. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 नंबरचा. खालीलपैकी कनौजच्या लढाईत हुमायूनचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला. बघा कनौजची लढाई झाली होती, तर त्या लढाईमध्ये हुमायूनचा पराभव केला तर तो कोणी केला तर शेरशाह सुरीनं हुमायूनचा पराभव केला आणि नवी दिल्ली या ठिकाणी एक जुना नावाचा एक किल्ला बांधला होता. लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट प्रश्न आहे हिस्ट्रीच्या दृष्टीने. पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले होते. तर बघा पानिपतचे पहिले युद्ध झाले म्हणजे कोणामध्ये झालं होतं आणि कधी झालं हे दोन्ही प्रश्न तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्या ठिकाणी पानिपतचं पहिलं युद्ध झालं. तर बघा पानिपतचं पहिलं युद्ध झालं 1526 साली, बरोबर. पानिपतचं दुसरं युद्ध झालं सेकंड वॉर ऑफ पानिपत कोठे झालं 1556 पानिपत. आणि थर्ड युद्ध झालं मराठी आणि अहमद शाह अब्दाली याच्यामध्ये. तर ते मला सांगायचं आहे थर्ड युद्ध कधी झालं आहे. तर ते झालं 1761 साली. कधी झालं आहे 1761 साली पानिपत या ठिकाणी. तर हे तिन्ही जे युद्ध आहे पानिपतचे हे पानिपत या ठिकाणी लढले गेलेले आणि पानिपत या ठिकाण जे आहे ते हरियाणा या राज्यामध्ये आहे. तर मला सांगायचं आहे हे जे पानिपतचं पहिलं युद्ध झालं तर याच्यामध्ये पराभव कोणाचा झाला होता, बाबरचा झाला होता की इब्राहिम लोधीचा झाला होता, मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं तुम्ही. समोरचा प्रश्न आहे वास्को दी गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचला होता. तर बघा कालिकत 1498 भारतात आला होता. तर तो कालिकत या कालिकत या ठिकाणी जे बंदर आहे कालिकत या ठिकाणी तो पोहोचला होता कालिकत. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 17 नंबरचा. सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी बांधले होते. तर सोमनाथ तुम्हाला सांगायचं कोणी बांधले होते आणि ते बांधलेलं कोणी उद्ध्वस्त केलेलं होतं. तर बघा 1026 साली सोमनाथ येथील मंदिर उद्ध्वस्त केलेलं होतं. तो गजनीचा मोहम्मद जो होता त्याने हे सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केलं होतं. तर सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 नंबरचा. कलर ब्लाइंडनेस दृष्टिदोष असणारी व्यक्तीस खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फळ करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात सांगतो की कलर ब्लाइंडनेस म्हणतात की ज्याला हिरवा आणि लाल या रंगामध्ये फरक कळत नाही. त्यानं जर हिरवा बघितला तर त्याला तो लाल वाटतो आणि लाल बघितला तर त्याला तो हिरवा वाटतो. ज्या व्यक्तीला कलर ब्लाइंडनेसचा प्रॉब्लेम राहतो त्यांना हे गोष्टी कळत नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी लाल आणि हिरवा यामध्ये त्याला फरक कळत नाही. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा आहे. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश सारनाथ येथे दिला सगळ्यांना माहीतच आहे. तर ते सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे. तर ते आहे सारनाथ वाराणसीमध्ये, बरोबर. तर ते राज्यात कोणते आहे उत्तर प्रदेश राज्यात आहे. प्रथम उपदेश दिला गौतम बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी. शेवटचा प्रश्न आहे आपला. भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते. तर अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी होती. अप्सरा तुम्हाला माहीतच असेल. तर बघा ह्या ठिकाणी आपण 20 प्रश्न GKचे डिस्कस केलेले आहे. आणि बोला का म्हणता.